नमस्कार फ्रेंड, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संविधान हा विषय हाताळणार आहोत. ह्या भारतीय संविधानाबद्दल थोडीशी माहिती मिळवणार आहोत आपण. त्याची संकल्पना काय आहे, हे आपण समजून घेणार आहोत. भारतीय संविधान, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, संकल्पना समजून घ्या. भारतीय संविधान म्हणजे भारत देशाचे सर्वोच्च कायदेग्रंथ आहे, ज्यामध्ये रचनेचा पाया आहे. भारतीय संविधान काय आहे हे तर भारत देशाचा एक सर्वोच्च कायदेग्रंथ आहे, ज्यामध्ये राज्य रचनेचा पाया आहे, शासन यंत्रणेची रचना आहे, अधिकार, कर्तव्य, मर्यादा दिलेल्या आहेत, त्यांची तरतूद केलेली आहे. नागरिकांचे हक्क व राज्याची कर्तव्ये काय असतील ह्यांची तरतूद भारतीय संविधानामध्ये केलेली आहे. याची सुस्पष्ट मांडणी आहे की कॉन्स्टिट्यूशन इज द फंडामेंटल लॉ ऑफ द लँड. काय सांगितलंय ते, कॉन्स्टिट्यूशन इज द फंडामेंटल लॉ ऑफ द लँड. याची व्याख्या कशी घेता येईल, तर एव्ही डायसीच्या मते कॉन्स्टिट्यूशन इज अ बॉडी ऑफ रूल्स गव्हर्निंग द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्टेट. एव्ही डायसी काय म्हणतात, तर कॉन्स्टिट्यूशन इज अ बॉडी ऑफ रूल्स गव्हर्निंग द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्टेट. भारतीय संदर्भात काय घेतात, तर भारताचे संविधान हे लिखित, विस्तृत व सर्वोच्च कायदेग्रंथ आहे. याचं स्पष्टीकरण घेता येईल असं एक्सप्लेनेशन, की संविधान सर्व कायद्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. संसद, कार्यपालिका, न्यायपालिका सर्वांना संविधान बांधील आहे. कोणताही कायदा संविधानाविरुद्ध असल्यास तो शून्य करता येईल, तो वॉइड होतो. काय स्पष्टीकरण रे? संविधान हे सर्व कायद्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. सर्व कायदे हे संविधानाच्या अधीन राहूनच केले जातात. संविधानाला उल्लंघन करणारे कायदे हे वॉइड होतात, शून्य होतात, रद्द केले जातात. तसेच संसद, कार्यपालिका, न्यायपालिका हे सर्वांना संविधान बांधील आहे. संविधानाच्या अधीन राहून, मर्यादित राहून काम करावं लागतं. स्वरूप कसं आहे या संविधानाचं, तर हे संविधान लिखित आहे, विस्तृत आहे. 470 पेक्षा जास्त कलमे आहेत ह्या संविधानामध्ये. कठोर तसेच लवचिक आहे. संघराज्यात्मक आहे हे ह्या संविधानाचे स्वरूप. एका संधतेकडे वळणारे हे कल आहे या संविधानाचा. ह्या कलम हे संविधान हे सर्वोच्च आहे. भारत देशातील सर्वोच्च मानणारा ग्रंथ आहे. याचं व्याप्ती काय आहे ह्या संविधानाची व्याप्ती तर केंद्र व राज्य शासन, नागरिकांचे मूलभूत हक्क, राज्य धोरण, निर्देशक तत्त्वे, कर्तव्य, न्यायपालिका, निवडणूक व्यवस्था, आपत्कालीन तरतुदी, घटना दुरुस्त. हे संविधान हे संविधानाची व्याप्ती कशी आहे, तर हे केंद्र आणि राज्य शासनावर लागू होतं. नागरिकांचे मूलभूत यांची तरतूद ह्या संविधानात केली जाते. राज्य धोरण, निर्देशक तत्त्वे यांची तरतूद संविधानामध्ये केलेली आहे. कर्तव्य काय आहेत नागरिकांचे, राज्याचे, त्याचे धोरणं ह्या संविधानामध्ये दिलेले आहेत. न्यायपालिकाची कर्तव्य काय आहेत, त्यांची तरतूद ह्या संविधानात केलेली आहे. निवडणूक व्यवस्था कशी असावी याची तरतूद संविधानात केलेली आहे. आपत्कालीन तरतुदी ह्या संविधानात केलेल्या आहेत. घटना दुरुस्तीची पण तरतूद ह्या संविधानामध्ये केलेली आहेत. तर ह्या प्रकारची व्याप्ती या संविधानाची आहे. पार्श्वभूमी काय आहे, तर ब्रिटिश राजवटमध्ये 1858 ते 1947 पर्यंत जे कायदे होते ब्रिटिश काळातील, ती पार्श्वभूमी आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळ, विविध कायदे, 1973 रेग्युलेशन ॲक्ट, 1858 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, 1909, 1999, 1935 ॲक्ट्स, हे सर्व ॲक्ट ह्या पार्श्वभूमी आहेत ह्या संविधानाचे. इतिहास काय, कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली 1946 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले अध्यक्ष होते. मसुदा समिती अध्यक्ष डॉक्टर BR आंबेडकर होते. स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 संविधानाचा स्वीकार केला आणि अंमलबजावणी कधी करण्यात आली, तर 26 जानेवारी 1950 अंमलात आणलं गेलं आहे. ह्या संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. संविधानाची रचना कशी आहे, स्ट्रक्चर कसं आहे, प्रस्तावना, प्रिलिम्बर, नंतर मग भाग आहेत, एकूण 25 भाग आहेत. अनुच्छेद, आर्टिकल 470 पेक्षा जास्त आर्टिकल आहे. सुरुवातीला 395 समथिंग होते, आता 470 पेक्षा जास्त आर्टिकल झालेले आहेत. अनुसूची, शेड्यूल, 12 शेड्यूल्स आहेत. दुरुस्त्या म्हणजे घटना दुरुस्त्या एकूण 105 पेक्षा जास्त घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत आत्तापर्यंत. संबंधित महत्त्वाची कलमे कोणती आहेत, आर्टिकल्स कोणते आहेत, अनुच्छेद 1 ते 4 संघराज्य, अनुच्छेद 12 ते 35 मूलभूत हक्क दिलेले आहेत. अनुच्छेद 36 ते 51 राज्य धोरण, निर्देशक तत्त्वे दिलेले आहेत. अनुच्छेद 51(1)
यात मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत नागरिकांचे. अनुच्छेद 72 ते 72, 61 मध्ये 161 मध्ये दया याचिकेची तरतूद केलेली आहे. अनुच्छेद अनुच्छेद 226-32 मध्ये रिट्स, पिटिशन्स, याचिका यांची तरतूद केलेली आहे. अनुच्छेद 368 मध्ये घटना दुरुस्तीची तरतूद केलेली आहे. ही काही संबंधित महत्त्वाची कलमे आहेत संविधानाची. संबंधित कायदे कोणते आहेत तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट, सिटिझनशिप ॲक्ट 1955, स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956, RTI ॲक्ट 2005, पंचायत राज ॲक्ट, नंतर मग GST ॲक्ट. ही या संविधानाचे संबंधित कायदे आहेत. उल्लंघन आणि शिक्षा काय आहे ते संविधानाचे उल्लंघन थेट गुन्हा नाही आहे, पण त्या अंतर्गत कायदे वॉइड ठरू शकतात. अधिकारांचे उल्लंघन म्हणजे जे संविधानाला उल्लंघन करणारे जे कायदे आहेत ते वॉइड शून्य ठरू शकतात. अधिकारांचे उल्लंघन रिट्स आहेत, रिट्स याचिका आहेत, त्या याचिकांद्वारे आपण हक्क मागू शकतो, दाद मागू शकतो, न्याय मागू शकतो. अवमान झाल्यास कंटेम्प्ट ऑफ कोर्टचं आव्हान होऊ शकतो. गंभीर प्रकरणात IPC, BNSचे धारा लागू शकतात, कलम लागू शकतात. UAPAचे नंतर मग कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज आहेत. ओके, ते हे उल्लंघन आणि शिक्षेच्या तरतुदी आहेत. फायदे काय आहेत संविधानाचे? लोकशाही टिकवते, हक्कांचे संरक्षण, सत्तेचे विकेंद्रीकरण, सामाजिक न्याय, एकात्मता व अखंडता. फायदे काय आहेत भारतीय संविधानाचे? ते ही लोकशाही टिकवण्याचं काम करते, हक्कांचे संरक्षण करते, सत्तेचे विकेंद्रीकरण करते, सामाजिक न्याय प्रस्थापित करते, एकात्मता व अखंडता निरंतर ठेवण्याचं काम करते. सुधारणा काय करता येईल? तर पहिली सुधारणा काय झाल्या आहेत? अमेंडमेंट्स. पहिली दुरुस्ती 1951 मध्ये हक्क मर्यादेच्या संदर्भात झाली होती. नंतर मग 42वी सुधारणा सुधारणा झाली होती 1976 मध्ये. त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं गेलेलं होतं. या मिनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या होत्या, बऱ्याच दुरुस्त्या झाल्या होत्या. 44वी दुरुस्ती झाली होती 1978 मध्ये. आपत्कालीन सुधारणा होती ही. 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती स्थानिक स्वराज्य संदर्भात झाली होती आणि 101वी दुरुस्ती GST संदर्भात झाली होती. तर ह्या काही सुधारणा आहेत, अमेंडमेंट्स आहेत, घटना दुरुस्ती आहेत. तर न्यायालयीन प्रकरणे कोणते आहेत? केशवानंद भारती ऑफ विरुद्ध स्टेट ऑफ केरला 1973 मधला ही खटला आहे. प्रश्न हा खटल्याचा असा होता की संसद अमर्याद दुरुस्त करू शकते का? तर निर्णय देण्यात आला नाही आणि यात बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनचा अस्तित्वात आलं. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन अस्तित्वात येऊन त्याचा परिचय झाला. मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया पुढचा खटला 1978 मधला हा खटला आहे. यात निर्णय देण्यात आला होता की अनुच्छेद 21 बरोबर जीवनाचा व्यापक अर्थ या निर्णयात देण्यात आला. पुढचा खटला आहे गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1967 मधला खटला आहे. यात निर्णय देण्यात आला की संसद मूलभूत हक्क बदलू शकत नाही. यानंतर आंशिक बदल करण्यात आला, पण संसद मूलभूत हक्क बदलू शकत नाही. मिनर्वा मिल्स केस 1980 मधला हा खटला आहे. या खटल्यात असा निर्णय दिला आला की हक्क व निर्देशक तत्वे हे संतुलित असावेत, असा निर्णय दिला. SR बोमाई वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1994 मधला हा खटला आहे. निर्णय देण्यात आला की संघराज्य बरोबर मूलभूत रचना. निर्णय काय दिला? ती संघराज्य बरोबर मूलभूत रचना, असा हा निर्णय देण्यात आला. इतर महत्त्वाची माहिती: जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. अनेक देशातील तरतुदींचे मिश्रण या संविधानामध्ये दिसून येतं. लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन आहे. एक कसं आहे? लिव्हिंग कॉन्स्टिट्यूशन आहे. समीक्षा काय करता येईल संविधानाची? तर सकारात्मक बाजू काय? तर हे विस्तृत आणि सविस्तर आहे, सविस्तर आणि विस्तृत आहे. मानवतावादी असं संविधान आहे. न्यायिक संरक्षण असं संविधान आहे. तर हे याची सकारात्मक बाजू आहेत. नकारात्मक काय घेईल? हे खूपच विस्तृत आहे, केंद्रप्रधान आहे, दुरुस्ती जास्त झालेली आहे. अशा याचे नकारात्मक बाजू आपल्याला मांडता येईल. समतोल मत काय साधता येईल आपल्याला? भारतीय संविधान स्थैर्य, बदल यांचा उत्कृष्ट समन्वय आहे. भारतीय संविधान कसं आहे? हे स्थैर्य आहे, परत बदल यांचा उत्कृष्ट समन्वय साधलेला असं संविधान आहे. निष्कर्ष काय घेता येईल की भारतीय संविधान हे केवळ कायदे ग्रंथ नसून भारताच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहे. ते स्वतंत्र, समता, बंधुत्व आणि न्याय यांचा मार्ग दाखवते. कन्क्लुजन काय करता येईल? निष्कर्ष कसा घेता येईल आपल्याला? ते भारतीय संविधान हे केवळ कायदे ग्रंथ नसून भारताच्या आत्म्याचे प्रतीक आहे, प्रतिबिंब आहे. ते स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय यांचा मार्ग दाखवण्याचं काम करतं.
ओके. तर आज आपण भारतीय संविधानाबद्दल छोटीशी माहिती घेतलेली आहे. हा ग्रंथ काय आपल्याला सांगतो, कोणते कशा प्रकारची जी रचना आहे, याच्यामध्ये काय-काय दडलेलं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतात जेवढे काही कायदे बनतात ते संविधानाच्या अधीन असतात. संविधानाला अ, अधीन राहूनच कायदे बनले जातात. जर उल्लंघन करत असतील संविधानाचं, तर ते कायदे व्हॉईड होतात, शून्य होतात. तर संविधानापेक्षा कोणतीच गोष्ट भारतामध्ये मोठी नाहीये. सर्वांना संविधानाच्या अधीन राहूनच कार्य करावे लागतात. तर आज आपण भारतीय संविधानाबद्दल थोडीशी माहिती घेतलेली आहेत आणि भारतीय संविधानामध्ये येणारे जे कलम आहेत, आर्टिकल्स आहेत, यावर आपण पुढे प्रत्येक कलमावरती स्वतंत्र असा व्हिडिओ बनवणार आहोत. प्रत्येक कलम हा चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही हे भारतीय संविधानाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून तुम्हाला याबद्दल माहिती मिळेल आणि कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि आपल्या प्रियजनांपर्यंत, मित्रांपर्यंत हा चॅनल पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.